नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये युगंधर सगळ्या आता ह्या मीडियासमोर आणि सगळ्या पाहुण्यांसमोर म्हणतो की आनंदी माझी लक्ष्मी आहे आणि आता ह्या निंबाळकर घराण्याची ती सून आहे आणि ज्या सोहळ्यामध्ये माझ्या पत्नीचा तिच्या अस्मितेचा सन्मान होणार नसेल तो पुरस्कार स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करणं आहे. तेव्हा हे ऐकून शिर्केंना आणि आनंदीला फारच आनंद होतो. आनंदीला आपल्या युगंधरचा अभिमान वाटतो. इकडे जेव्हा आता शिल्पा हे आता लाईव्ह बघते टीव्हीवर तेव्हा मात्र तिला तर धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते. पुढे आता युगंधर सगळ्यांच्या समोर म्हणतो, तर माझी पत्नी ह्या पुरस्कारामध्ये आतमध्ये सन्मानाने जात नसेल तर आत्ताच्या आत्ता हा पुरस्कार धिस्कारून मात्र मी इथून जाऊ शकतो, कारण माझ्या बायकोच्या सन्मानापेक्षा मला कुठलाही जगातील पुरस्कार मोठा नाही. तेव्हा आता विद्याधर हे सर्व काही बघतो आणि ऐकतो. त्याला तर आता धक्काच बसलेला असतो, कारण त्यांच्या सगळ्या प्लॅनचे 12 वाजलेले असतात. ते आलेल्या सगळ्या मंत्र्यामध्ये आणि पाहुण्यामध्ये आता चर्चा व्हायला सुरू होते. सगळेजण एकमेकांमध्ये कुजबुज करतात. एवढे इकडे मात्र आता हे सर्व काही बघून बापू आता खुशच म्हणतात की शाब्बास रे माझ्या वाघा, हेच ऐकायचं होतं मला. शिल्पाच्या तोंडावर माई तर खूपच हसतात आणि बापू पुढे म्हणतात की युगंधर जिंकलंस रे तू, जिंकलंस. तेव्हा शिल्पा आणि धनश्री रागाने बापूकडे बघतात, पण माई आता शिल्पाला म्हणतात की बघितलंस का शिल्पा, तुझे आनंदीला हकलून लावण्यासाठी, तिचा अपमान होण्यासाठी जे काही तिला गाऊन घालून तेथे पाठवलं होतं, पण तरी सुद्धा बघतच राहा. युगंधरने अतिशय हुशारीने आणि प्रेमाने आनंदीच्या सन्मानासाठी, तिच्या आबरूसाठी इतका मोठा पुरस्कार आहे, तर युगंधर एका पायावर लाथाडायला तो तयार झाला. शिल्पा एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही तुझं हे घाणेरडं वागणं आहे ना, तर त्यामुळे आनंदी नाही तर तुझा भाऊ हा मात्र त्या पुरस्कारापासून दूर जात आहे. लक्षात येतं का तुझं? झाले का समाधान? म्हणून माई आता जोरात रागाने ओरडून शिल्पाला म्हणतात. आता युगंधर मात्र आनंदीच्या हाताला धरतो आणि चल आनंदी म्हणून तो गाडीत बसणार. तोच लगेच आता मंत्री साहेब पुढे येतात टाळ्या वाजवतच, आणि तेवढ्यात मात्र आता सगळेजण वळून बघत असतात की नक्की मंत्री साहेब टाळ्या का वाजवतात. तर आता मंत्री साहेब म्हणतात की अप्रतिम. आणि हे बघा, खरंच निंबाळकर साहेब माझ्याकडे शब्द नाही तुमच्या ह्या विचारांसाठी. मिस्टर युगंधर निंबाळकर आणि मिसेस आनंदी निंबाळकर, मला दोघांना सुद्धा हा सोहळा सोडून जाण्याची काही गरज नाही. हे बघा मिस्टर निंबाळकर, आता तुम्ही जे काही बोललात ना ते आजच्या समाजामध्ये आता डोळ्यामध्ये अंजन घातल्यासारखं आहे. कपडे कसेही जरी असले ना तरी सुद्धा माणसाची निष्ठा आणि त्याचे संस्कार, तिची अस्मिता हीच तिची खरी ओळख असते. हे बघा मिस्टर निंबाळकर, आज मात्र आनंदी यांनी पाश्चात्य कपडे घालून सुद्धा त्यांच्या गळ्यातील आता हे मंगळसूत्र आणि पायातील जोडवी अगदी स्वाभिमानाने मिरवलेली आहे. त्यामुळे मात्र मला या खरंच मराठी कन्येचा सार्थ अभिमान वाटतो. हे बघा मिस्टर निंबाळकर, मला अभिमान वाटतो तुमचा, कारण ज्या पुरुषाला आपल्या पत्नीची प्रेमाची जाणीव असते, तिच्या सन्मानाची जाणीव असते, तर तोच खरा पुरुष असतो. तोच पुरुष मात्र आता हे जे काही गोबेल पुरस्कार आहे तर तो घेण्याच्या लायकीचा असतो. तेव्हा आता सगळेजण मात्र तिथे टाळ्या वाजवतात. सगळ्यांना फारच आनंद होतो. इकडे माई आणि बापू यांना सुद्धा फार आनंद होतो, परंतु धनश्री आणि शिल्पा या मात्र अगदी जळून खाक होतात. परंतु तेथे असणारा जो काही विद्याधर आहे तो तर आता धक्क्यानेच हे सर्व काही बघत असतो, कारण आपण जे काही प्लॅन केले त्यापेक्षा सगळं काही उलटच झालं. आणि इथे आनंदी आणि युगंधर यांचंच आता स्वतः मंत्री साहेब कौतुक करत आहे, म्हणून आता आनंदी सुद्धा भारून जाते आणि आता युगंधर सुद्धा दोघे इतके खुश होतात. तेव्हा तर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. तर आता मंत्री साहेब म्हणतात की या मिस्टर निंबाळकर साहेब आणि मिसेस आनंदी निंबाळकर, हा सोहळा मात्र तुमचीच वाट बघत आहे, फक्त आणि फक्त तुमचीच. शिर्केंना फारच आनंद होतो आणि आनंदीच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. तर इकडे माई आता हे सर्व ऐकून शिल्पाला म्हणतात की शिल्पा, बघितलंस का, तू कितीही कटकारस्थान केली आणि तुझ्या वाईट वागण्याने सगळे काही हद्द पार केली. युगंधरने मात्र स्वतःच्या हुशारीने आणि नवऱ्याच्या कर्तव्याने ही सगळी परिस्थिती सावरून घेतली. आणि आज मात्र तुझ्या ह्या कटकारस्थानामुळे आणि तुझ्या हट्टामुळे आनंदी केवळ मागे हटली नाही, परंतु ह्या वेस्टर्न गाऊन मध्ये मोठ्या IT मध्ये युगंधर बरोबर हा पुरस्कार ती स्वीकारणार आहे, ते पण सगळ्या जगासमोर. तेव्हा आता बापू म्हणतात की हो, आज मात्र आनंदी ही सगळ्या जगासमोर युगंधर सोबत उभी राहणार आहे आणि शिल्पा तू तिला नाही रोखू शकलीस. म्हणून माई आणि बापू बरोबर शिल्पाची जिरवतात. आई आता बोलवून राहत नाही आणि माई पुढे म्हणतात की शिल्पा तू पूर्णपणे हारलेली आहेस. तेव्हा आता शिल्पाला भयंकर राग येतो. काय करावं तेच तिला काही कळत नसतं, कारण तिचा चेहरा आता भयंकर तापलेला असतो. त्यानंतर इकडे पृथ्वीची जी काही आता क्लायंट बरोबर मीटिंग सुरू असते, तर मीटिंग मध्ये आता ज्या डिझाईन्स वगैरे आहे तर त्या डिझाईन सगळ्यांना आवडतात.
परंतु एका क्लायंटचं आता सारखं आरतीकडे लक्ष असतं आणि तो सगळेजण आता पृथ्वीच्या क्लायंटचं म्हणजे त्या डिझाईनचं कौतुक करतात. तर पृथ्वी सगळ्यांना थँक्यू बोलतो. त्यातील एक क्लायंट म्हणत आहे की यांची ओळख नाही करून दिल्या, ह्या कोण आहेत. आणि आता पृथ्वी म्हणतो की हा मिस आरती नाईक आमच्या कंपनीच्या हेड डिझायनर आहेत. हे ऐकून आता तो जो काही क्लायंट आहे तो म्हणतो की वाव. लगेच मात्र आता तो क्लायंट म्हणतो की हो, यातच काही आता खोटच नाही, कारण डिझाईन बनवणारच आता ह्या मॅडम आहे त्या इतक्या सुंदर आणि क्यूट असतील. त्यांच्या इमेजमधून आता हे बनलेलं डिझाईन सुद्धा तेवढ्या सुंदर असतील. तेव्हा पृथ्वी त्याच्याकडे रागाने बघतो. आरती मात्र आता थँक्यू सर असं म्हणते आणि 1 मिनिट बर का असं म्हणून ती पृथ्वीच्या जवळ येते. हळूच म्हणते की अहो पृथ्वी सर, तुम्ही मला नेहमी मीडिओकर म्हणतात आणि बाहेरच्या लोकांना माझी खरी किंमत कळते. म्हणून आरती आता पृथ्वीकडे बघून हसत असते. तेव्हा पृथ्वी नकळत अकळत बघत असतो आणि तेव्हा तो क्लायंट आता आरतीला म्हणतो की आरती मॅडम, मला तुमच्याकडून खरंच जाणून घ्यायला आवडेल. इतक्या सुंदर आणि इतक्या मस्त डिझाईन काढतात, परंतु ह्या डिझाईन मागचं सिक्रेट तरी आहे तरी काय? कारण इतक्या युनिक डिझाईन नक्की काय कसं काढू शकतात तुम्ही? त्यावरती आरती म्हणते की सिक्रेट वगैरे काही नाही. आता काम जर आवडत असेल तर डिझाईन आपोआप सुचतात आणि शेवटी अनुभव सुद्धा थोडासा कामी येतोच. म्हणून आरती आता पृथ्वीकडे बघत बोलते आणि परत खाली बघते. तो लगेच आता तो क्लायंट आरती मॅडमला म्हणतो की आरती मॅडम, आजच्या ह्या डिझाईनमुळे आजची ही कॉफी आणि आजची ही जी काही डिझाईन मीटिंग आहे ती खरंच तुमच्यामुळे माझी खूप युनिक झालेली आहे. खरंच मला खूप छान वाटलं, तर थँक्यू. आता आरती म्हणते की अहो थँक्यू कसलं त्यात, आता इतक्या छान डिझाईन मी तर केलेल्या आहेत आणि त्यासाठी मला जर इतकी कडक मस्त कॉफी जर मिळाली तर बरं होईल. तेवढ्यात मात्र आता तो क्लायंट म्हणतो की काय सांगतात, म्हणजे आता तुम्हाला कॉफीची सुद्धा सवय आहे. मला तर असं वाटलं होतं की मी एकटाच कॉफीचा आहे आणि म्हणजे आपल्या बऱ्याचशा आवडीनिवडी तर जुळतातच. तेव्हा आरती खूप खुश होऊन हसते. तो क्लायंट आता आरतीशीच बोलत असतो आणि म्हणतो की आरती मॅडम, तुम्हाला खोटं वाटेल, परंतु जेव्हा मी तुमच्या ह्या डिझाईन बघितल्या तर असं वाटलं होतं की ह्या डिझाईन कोणीतरी खडूस माणसाने बनवलेल्या आहेत. खरंच तुम्ही इतक्या क्यूट आहात, इतक्या ग्रेटफुल आहात, त्यामुळे खरंच इतक्या मस्त तुम्ही डिझाईन बनवलेल्या आहेत. तेव्हा आता लगेच आरती पृथ्वीकडे बघत म्हणते की अहो राघव सर, कारण खडूस लोक आहे ना तर ते बिझनेस सांभाळत असतात, आम्ही डिझायनर आहोत ना तर मनातून एकदम फ्री आणि मनमोकळे असतो. तेव्हा आता हा राघव सर म्हणतो की एकदम बरोबर बोललात, दॅट्स गुड. आणि तो सगळ्यांना म्हणतो की मी काय म्हणतो, या कंपनीचे आता जे काही डिझायनर आहे 10,000 युनिट डिझाईन आपण मात्र ह्या कंपनीच्या ऑर्डर करू. तेवढ्यात आता दुसरे क्लायंट म्हणतात की हो पृथ्वी सर, तुमच्या डिझाईनच आता इतक्या युनिक आहेत आणि इतकी मोठी ऑर्डर आम्ही तुम्हाला देत आहोत, त्यामुळे तुम्हाला हे सगळं वेळेत पूर्ण करता येईल का? तेव्हा आता पृथ्वी विचार करतो आणि हसतो आणि म्हणतो की 10,000 ना, तर दॅट्स गुड, होऊन जाईल काम. तेव्हा तर सगळेजण खूप खुश होतात. तर राघव सर पुढे म्हणतात की आपण एक काम करू, जे काही नेक्स्ट ऑर्डर आहे तर ते आपण आता डिस्कस करून ठरवूयात आणि आता जे काही असेल ते तुम्ही यांच्याशी बोलून डिस्कस करून घ्या आणि सगळं ठरवून घ्या. त्यानंतर मात्र आता तो आरतीला म्हणतो की तुम्ही तुमच्या आणखीन काही डिझाईन्स मला दाखवू शकतात का? आणि आता तो पृथ्वीला विचारतो, पृथ्वी सर तुमची काही हरकत नसेल तर आम्ही डिस्कस करू शकतो का? तेव्हा आता पृथ्वीला बोलण्याऐवजी आरती लगेच आता मुद्दाम पृथ्वीला जाळण्यासाठी आता म्हणते की राघव सर, या ना आपण इकडे डिस्कस करू. तेव्हा आता पृथ्वी आणि बाकीचे जे काही 2 क्लायंट आहे तर ते एकमेकांसोबत आता डिस्कस करत असतात. तर इकडे आता आरती आणि आता तो राघव सर एकत्र मात्र डिझाईन आता आरती त्याला दाखवत असते. ते दोघं आता थोडेसे जवळ आलेले आहेत, परंतु पृथ्वीचं मात्र लक्षच असतं. पृथ्वी रागाने हे सर्व बघतोय आणि डिझाईन वगैरे बघून मात्र ते आता दोघंही इतके खुश होतात, एकमेकांना आता डिझाईन बघता बघता टाळी सुद्धा देत असतात. पृथ्वीला मात्र आता हे सर्व काही बघून खूपच राग येत असतो. त्यानंतर आता इकडे मात्र ह्या जे काही आंतरराष्ट्रीय सोहळ्यामध्ये आनंदी आणि आता युगंधर या दोघांनाही सन्मानाने आतमध्ये आणलं जातं. मंत्री साहेब आतमध्ये आल्यानंतर मिस्टर युगंधर निंबाळकर यांना म्हणतात की हे बघा, तुमच्यासारखे विचारांचे असणारे आणि बायको मागे खंबीरपणे उभे राहणारे पुरुष आहेत तर ते समाजाला दिशा देणारे आहेत. तेव्हा आनंदीला मात्र त्या कपड्यामध्ये आता काहीतरी वेगळंच फील होत असतं. ती सारखी आता आपले म्हणजे कपडे आहेत तर ते असे पूर्ण झाकून घेण्याचा प्रयत्न करत असते. युगंधर हे सर्व ओळखतो. तेव्हा आता युगंधर आनंदीकडे बघतो आणि मंत्री साहेबांना म्हणतो की कसं आहे, जेथे पत्नीच्या सन्मानाचा प्रश्न येतो तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हेच आपली संस्कृती आहे. तेव्हा युगंधर तेथील आलेल्या सगळ्या पाहुण्यांना नमस्कार वगैरे करत असतो, पण त्याचं सगळं लक्ष आनंदीवर असतं, कारण त्याला समजतं की आनंदीला मात्र ह्या कपड्यामध्ये आता म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत आहे. तिला स्टेजवर येण्याची लाज वाटत असेल, म्हणून आता तो तिच्याकडे बघतो. तेव्हा आनंदीच्या हावभावावरून तो सगळं काही ओळखतो. युगंधर बघतो आणि आनंदीला विचारतो की आनंदी तू ठीक आहेस ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, मी ठीक आहे. मात्र आता युगंधर सगळं काही ओळखतो आणि युगंधर ओळखून मात्र आता आनंदीच्या अंगावर आपला जो काही शेला आहे तर
तर तो शेला काढतो आणि तो शेला आनंदीच्या उघड्या म्हणजे त्या अंगावर घालतो। तेव्हा आनंदी मात्र खूप छान दिसत असते आणि आनंदीला आता छान सुद्धा वाटत असतं, कारण तिचं उघडं जे अंग आहे तर ते झाकलेलं असतं, म्हणून आता तिला खूप छान वाटतं। ती आता हसत असते। तर इकडे माई आणि बापू हे सर्व काही बघतात आणि शिल्पाच्या तोंडावर, शिल्पाच्या नाकावर टिचून मात्र आता खूप खुश होऊन ते हसत असतात। युगंधर आता खुश होत आपल्या आनंदीकडे बघत असतो आणि आता इकडे जो काही तेथे विद्यावर्धन आलेला आहे तो हे सगळं काही बघून आता शॉकच होतो, कारण आता आलेले सगळे पाहुणे मात्र आता कौतुक तर करतच असतात, पण युगंधर आनंदीच्या अगदी खंबीरपणे पाठीशी उभा आहे। तो प्रत्येक गोष्टीला तिला मान देतोय। आता युगंधर ओळखतो की आता आनंदीला अस्वस्थ वाटत आहे। तो आनंदीला म्हणतो, आनंदी अगं तुला हे कपडे घालून इतकं अस्वस्थ वाटत होतं तर मग तू हे कपडे घालून काय यायचं, कशाला आलीस हे कपडे घालून? तरी सुद्धा आनंदी काहीच उत्तर देत नाही। आनंदी एकदम शांत असते। तर युगंधर तिला पुन्हा विचारतो, मी तुला काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे। तेव्हा आनंदी शिल्पाचं नाव घेत नाही। आनंदी आता डायरेक्ट म्हणते की मालक साहेब मला माफ करा। तेव्हा आता युगंधर ओळखतो, युगंधरच्या लक्षात येते की ज्या सोहळ्याला आपल्याला जायचे होते तर त्या सोहळ्यासाठी आनंदीला त्याने शिल्पाला तयार करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि ती सगळी जबाबदारी शिल्पावर होती, म्हणजे हे नक्कीच शिल्पाचं कारस्थान आहे हे युगंधरने ओळखलेलं असतं। युगंधरला सगळं काही आता ते क्षण आठवतात। आता युगंधरला या सगळ्याची आठवण होते आणि तो बरोबर ओळखतो की हे सगळं शिल्पाताईचं कारस्थान आहे। त्यामुळे तो आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी तू इथेच थांब, मी आलोच, तू कुठेही जाऊ नकोस, येथेच बस। मात्र आता शिल्पा लगेच आनंदीला म्हणते की आनंदी हे बघ मागे वळ आणि 2 पावलावर तुझी खुर्ची आहे तर तेथे बस। तेव्हा आता आनंदी सगळं काही ऐकते आणि शिर्के आता आनंदीच्या जवळ येतात आणि ते पण आता आनंदीच्या म्हणजे तेथून जवळूनच आता हे युगंधरच्या मागे निघून जातात। तेव्हा आता माईंनी सांगितल्याप्रमाणे आता आनंदी तेथे खुर्चीवर बसते। त्या टेबलवर तिथे एक खुर्चीवर बसलेली आहे आणि आता माई तिला विचारतात की आनंदी तू वेडी आहेस का गं? तुला युगंधरने विचारलं होतं ना की तुला हे ड्रेस कोणी घालण्यासाठी सांगितलं, तू का हा ड्रेस घालून आली? मग तू शिल्पाचं नाव का घेतलं नाही? शिल्पाने जबरदस्तीने तुला हे सर्व करण्यासाठी सांगितले म्हणून तू का गप्प बसलीस? तू का सांगितलं नाहीस? तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही माई। तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही हे बघा माई, अहो मी जर युगंधर म्हणजे मालक साहेबांना हे सर्व सांगितलं असतं शिल्पाताईंबद्दल, तेव्हा आता शिल्पाताई आणि त्यांचं जे काही नातं आहे बहीण भावाचं त्यामध्ये आता विष कालवण्यासारखं झालं होतं। असं त्यांच्या ह्या अगदी रक्ताच्या नात्यामध्ये माझ्यामुळे वाद मला अगदी कधीच मान्य नाही। अहो माई तुम्हाला कळतं का मालक साहेबांचा इतका जीव आहे ताई साहेबावर? हे सर्व ऐकून मात्र ते आतमधून पार तुटून गेले असते। हे बघा माई, मी मालक साहेबांचा सगळा काही राग, सगळा काही संताप, त्यांचे सगळे काही गैरसमज आहे माझ्याबद्दलचे ते सगळे मी हसत मुखाने आता सहन करायला तयार आहे, पण माझ्यामुळे त्या दोघांच्या बहीण भावामध्ये कोणतंही नातं आता त्यांचं बिघडायला नको, त्यांचे गैरसमज वाढवायला नको, त्यांच्या आणि शिल्पाताईंच्या नात्यामध्ये माझ्यामुळे मिठाचा एकही कण सांडायला नकोय, ते खरंच मला नाही चालणार। तेव्हा आता माई आनंदीच्या मनाचा मोठेपणा बघून खूप खुश होतात। तेव्हा आता विद्याधर हे सर्व काही बघत असतो। आता त्याला हे सगळं काही बघून खूप जळफाट होत असतो आणि तो लगेच रागाने आता स्वतःला म्हणत असतो की आता ह्या निंबाळकर घराण्याचं, ह्या आनंदीचं आणि ह्या युगंधरचं फारच कौतुक वाया चाललेलं आहे, परंतु आता मात्र ह्या आनंदीला मी असं काहीतरी धडा शिकवतो आणि असे तिची अब्रू घालतो की युगंधर मात्र आता निंबाळकर या शहरामध्ये कुणाला तोंड दाखवण्याच्या सुद्धा लायकीचा राहणार नाही, अशा त्या आनंदीच्या मी आता चिंधाडे उडवतो, अशी वाट तिची लावतो। त्यानंतर आता शिल्पा आणि धनश्री एका रूममध्ये असतात। शिल्पाला फार टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र तिच्या मोबाईलवर युगंधरचा फोन येतो। तेव्हा धनश्री म्हणते की युगंधर भाऊजींचा फोन आहे, घ्या, म्हणून ती शिल्पाच्या हातात मोबाईल देते। तर आता शिल्पा फोन उचलून हॅलोच म्हणते, परंतु युगंधर तिकडून आता रागाने लगेच म्हणतो की शिल्पाताई मी युगंधर बोलतोय आणि तू आनंदीला मात्र आता तो वेस्टर्न गाऊन घालून तो तेथे पाठवलंस ना, आणि तू असं का केलंस? तेव्हा लगेच आता शिल्पा रागाने म्हणते की म्हणजे त्या चोंबडीने तुझे कान भरलेस, शेवटी तिने माझ्या विरोधात तुला सांगितलंस आणि आता त्या चोंबडीला मी सोडणार नाही आणि तिने शेवटी चोंबडेपणा केलास आणि तिनेच मला शेवटी तुला जाब विचारायला सांगितलेलं आहेस का? तेव्हा युगंधर म्हणतो की ताई ती तुझ्याबद्दल एकही शब्द बोललेली नाही, परंतु जेव्हा मात्र तिला त्या रेड कार्पेटवर जेव्हा मी त्या अवतारामध्ये तिला बघितलं तर ती आतून पूर्णपणे मेल्यासारखी झाली होती। तिच्या नजरेवर मात्र आता ती दहशत दिसत होती, तिला आतमधून किती मेल्यासारखं होत होतं आणि त्याच वेळेस मात्र मी आता तिच्याकडे बघितलं तेव्हा आता मी ओळखलं तिची ती अस्वस्थता बघून मला लगेच समजलं स्वतःच्या इच्छेने मात्र इथे असे कपडे घालून येणं शक्यच नाही आणि कोणीतरी मात्र
मात्र तिच्यावर बळजबरी केलेली आहे, हे सर्व तिला ड्रेस वगैरे घालण्यासाठी. तिची ती लाचार परिस्थिती बघून कोणीतरी मुद्दाम तिच्या स्वाभिमानाचा खेळ केलेला आहे. तिची लाचार परिस्थिती बघून सर्व तिने मात्र मला काही सांगण्याची गरज नाही, मी बरोबर ओळखतो, ते सगळं मला पक्क कळलं होतं की हे सर्व तू केलेलं आहे म्हणून. तेव्हा शिल्पा तोऱ्यातच मोठ्या आवाजात म्हणते की हो केलं मी, काय करायचं, सगळं मीच केलं आणि मीच तिच्यावर जबरदस्ती केली आणि हे सगळं मी घडून आणलं मुद्दाम, कारण त्या कार्यक्रमामध्ये मात्र मला तिची नाचक्की होताना बघायचं होतं, म्हणून मी तिला हे सर्व असं तयार केलं. त्या कार्यक्रमामधून तू तिला हकलून द्यावं असं मला वाटत होतं, पण नाही युगंधर, तू तसं काहीच केलेलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव युगंधर, अरे मी त्या मुलीला मात्र माझ्या समिता वहिनीची जागा घेताना कधीच बघू शकत नाही, कधीच नाही. आजपर्यंत तुझ्या यशाच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक इव्हेंट मध्ये समिता वहिनी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी होती आणि जो समिताचा हक्क आहे, तर या इव्हेंट मध्ये आज मात्र समिता ऐवजी, समिता तर नाहीच पण ही तुझी बायको म्हणून तिथे त्या इव्हेंट मध्ये तुझ्या खांद्याला खांदा देऊन उभी राहणार, हे सगळं काही जग बघणार, ते मला मान्य नाही आणि ते मला कधीच मान्य नाही आणि मी मान्य सुद्धा करणार नाहीच. माझ्या समिता वहिनीला विसरून मात्र त्या मोलकरने मात्र या घराची सून आता हे जग मानणार आहे, हे मला कधीच मान्य होणार नाही, म्हणून नाही आणि हे मी कधी मान्य सुद्धा करणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मात्र मी कधीच हे सहन करू शकणार नाही. युगंधर, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा आता युगंधर हे सर्व काही ऐकून घेतो आणि म्हणतो की हे बघ शिल्पाताई, जेव्हा जेव्हा हा विषय निघतो ना तेव्हा तेव्हा मात्र तू तुझी ही जुनी रेकॉर्डिंग आहे ना तीच घासत बसते, स्पष्ट तेच बोलत असते. परंतु आज तुला मी आता स्पष्ट सांगत आहे, माझ्या आयुष्यातील जी काही समिताची जागा आहे तर ती कोणती स्त्री नाही घेऊ शकणार. आनंदी सुद्धा ही जागा कधीच घेऊ शकणार नाही. तरी सुद्धा माझ्या शब्दावर तुझा का विश्वास बसत नाही, का तू विनाकारण त्या मुलीला त्रास देत बसते. अगं मी तुला सांगतो की ती मुलगी कधीही समिताची जागा घेण्यासाठी आलेली नाही, म्हणून तसा प्रयत्न सुद्धा ती कधीही करणार नाही, हे लक्षात ठेव. हे बघ, जो काही रागाचा चष्मा तुझ्या डोळ्यावर आहे ना तर तो बाहेर काढ आणि जरा बाहेरच्या जगाकडे येऊन बघ. आनंदीने मात्र आपल्या निंबाळकर कुटुंबासाठी काय काय केलेलं नाही म्हणून, आणि हे सगळं कसं विसरू शकतो. हे बघ, आम्ही कित्येक वर्ष मात्र आता एका छताखाली राहून एकमेकांना आता मात्र ओळखत होतो, एकमेकांबरोबर राहत होतो, पण तरी सुद्धा कधी एकमेकांबरोबर नाही बोललो. पृथ्वी आणि मी कित्येक दिवस झाले एकमेकांशी बोलत नव्हतो. परंतु आज जो काही बाप लेकामधील दुरावा दूर झालेला आहे तो केवळ कुणामुळे झाला तर आनंदीमुळे. आनंदीने हे सर्व जे काही अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं आणि हे सगळं तिच्या प्रामाणिकपणामुळे झालेलं आहे. आणि तू मात्र तिच्या कष्टांकडे डोळे झाकून बघत आहे आणि तिच्यावर संशय घेते. आज मात्र तू तिला ते कपडे जबरदस्तीने घालून ती फक्त तिचा छळ केलेला नाही शिल्पाताई, आज मात्र तू माझ्या शब्दाला आणि तिच्या कर्तृत्वाला आणि तुझ्या भावाच्या आदराला मात्र एक खूप मोठी ठेच पोहोचलेली आहे. त्यामुळे तू मात्र माफ करण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे तुला आता एक गोष्ट पक्की करून लक्षात ठेवावीच लागेल की आनंदी आता या घरची म्हणजे निंबाळकर घराण्याची सून आहे. हे बघ, माझ्या सांगण्याने आणि माई बापूंच्या आता ह्या इशाऱ्याने जरी सुद्धा तुझ्या डोक्यातील ही हवा आहे तर ती निघत नसेल, त्यामुळे तुझा रोजचा हा तमाशा आहे ना तो मी नाही सहन करू शकत. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता तुझ्या सामानाचं गाठोडं बांध आणि पुढचे काही दिवस मात्र तू गुरुजींच्या आश्रमात जाऊन शांत राहा. तेव्हा आता शिल्पाच्या तर पायाखालची जमीन सरकते आणि धनश्री सुद्धा मात्र आता शॉकून बघते, कारण युगंधरने मात्र शिल्पाला घरातून जायला सांगितलेलं असतं. रागीट आणि तो कडू चेहरा बघण्याचा खरंच मला कंटाळा आलेला आहे आता. आणि मी मात्र आता जेव्हा ह्या फंक्शन संपून आता घरामध्ये पाऊल टाकण्याच्या अगोदर मात्र मला तुझा तो चेहरा बघायचा नाही, नाहीतर तू आता तेथून गेलीच पाहिजे मला येण्याच्या अगोदर. आता धनश्री म्हणते की अहो भाऊजी तुम्ही, आणि तेवढ्या शिल्पा रागाने हात वर करून धनश्रीला शांत राहायला सांगते. जे काही गुरुजींच्या आश्रमात तू जाणार आहे तर ते शांतपणे बसून मी तुला जे काही बोललो ना त्याचा अगदी शांतपणे बसून तू नीट एकदा विचार कर. ज्या दिवशी मात्र आता आनंदीच्या विषयी तुझ्या मनामध्ये आदर निर्माण होईल ना त्या दिवशी मात्र मनापासून तू आनंदीचा सून म्हणून स्वीकार करशील आणि त्या दिवशी मात्र तू निंबाळकरांच्या घराण्याची पायरी चढण्याचा विचार कर. ज्या दिवशी तू आनंदीला मनाने स्वीकारशील, तिचा सून म्हणून स्वीकार करशील त्या दिवशी, तेव्हा मात्र तर शिल्पाला फारच राग येतो. शिल्पाला मात्र आता बरोबर आता ह्या युगंधरने वटणीवर आणलेलं असतं आणि युगंधरने वटणीवर आणून तिला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि आता मात्र तिचा तोरा पूर्णपणे शांत झालेला असतो. तेव्हा आता शेवटी युगंधरने मात्र तिला शिक्षा केलेलीच असते आणि तिला मात्र आता एका गुरुजींच्या आश्रमात जायला सांगितलेलं असतं आणि तोऱ्यातच मात्र आता शिल्पा फोन बंद करते आणि तेथून आता लगेच आपल्या रूममध्ये निघून येते आणि तिला सग इतका जळफाट होत असतो, कारण युगंधरने स्वतः त्या दीड दमडीच्या मोलकरणीसाठी आपला इतका अपमान केलेला आहे याचं तिला फार वाईट वाटतं आणि रागाने मात्र ती आता आपलं बाडबिस्तर भरायला घेते. तर युगंधर इकडे आता इतका रागवलेला असतो, त्याचे डोळे त्याने इतके
इतके मोठे केलेले आहेत, सगळं काही त्याच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की खरंच आज युगंधर किती भडकलेला आहे. कारण आनंदीवर मात्र म्हणजे इतकं जबरदस्ती करून तिला तो ड्रेस घालवायला लावला. निंबाळकर घराण्याची इज्जत आता तिने वेशीवर टांगली. हे केवळ मात्र शिल्पाताईमुळे घडले आणि शिल्पाताईला आता शिक्षा झालीच पाहिजे म्हणून मात्र युगंधरने आता बरोबर शिल्पाला वठणीवर आणलेलं असतं आणि तिला तिची लायकी दाखवून तिला शिक्षा केलेलीच असते. परंतु हा विद्याधर इकडे मात्र आणखीन काही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करत असतो. पण युगंधर त्याला तेथे सुद्धा चांगला तोंडावर धडा शिकवणारा असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग आता येथे संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आता मात्र आनंदीने सगळं काही तेथे सांभाळून घेतलेलं असतं. ज्या प्रश्नाची उत्तर मात्र युगंधरला देता येत नसतात तर ते प्रश्नांची उत्तर आता आनंदी फडफड आता इंग्लिशमध्ये देते. तेव्हा युगंधरला समजतं की आनंदीला इंग्लिश सुद्धा इतकं फडफड बोलता येत आहे, म्हणजे आनंदी किती टॅलेंट आहे. तेव्हा आता युगंधर स्वतः आनंदीला हात करून म्हणतो की आनंदी चल. त्याच वेळेस आता आनंदीच्या जी हँडलची टाच आहे तर ती मात्र गळून पडलेली असते आणि हे सगळं विद्याधरचं काम असतं. तेव्हा मात्र आता आनंदी त्या स्टेजवर चढत असताना पडणार तोच लगेच युगंधर तिला धरतो आणि तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता सगळेजण तेथे जमलेले आहेत ना, ते सगळेजण आता युगंधर आणि आनंदीचं कौतुक करत आहे आणि युगंधर आनंदीचं कौतुक करत मात्र त्या दोघांसाठी टाळ्या वाजवत आहे. तर आज मात्र आनंदीने आपल्या युगंधरचं मन जिंकून घेतलेलं असतं. तिच्या निर्मळ स्वभावामुळे सगळं काही आज जगाला दाखवून दिलेलं असतं की आता युगंधर आणि आनंदी यांच्या नात्याबद्दल. तेव्हा युगंधर आणि यांचं नातं आता असंच फुलत आहे आणि हे नातं असंच फुलून मात्र आता एका वेगळ्या वळणावर येत आहे. तिकडे पृथ्वी आणि आता ही आरती या दोघांचं नातं सुद्धा फुलायला सुरुवात झालेली आहे आणि युगंधर आणि आनंदी यांचा आता मस्त सत्कार सोहळा पार पडतो आणि शेवटी सगळं काही अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. शिल्पाला सुद्धा आता शिक्षा मिळालेली असते कारण शिल्पा आता आपलं बाळविस्तार भरून शेवटी त्या अनाथ आश्रमामध्ये निघून जाणार असते. तर आता आनंदीने मात्र बरोबर सगळं काही हँडल केलेलं असतं. आनंदीच्या वाटे जाणाऱ्या शिल्पाला चांगली शिक्षा मिळालेली आहे आणि सगळं काही छान झालेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.